राजकीय जन्म देणाऱ्या RSSला भाजप संपवायला निघालाय, ते संघावरही बंदी घालतील अशी टीका ठाकरे यांनी केली. नमस्कार, मी रामेश्वर जामगे आणि तुम्ही पाहत आहात राजमुद्रा न्यूज लाईव्ह. देशात एकच पक्ष राहील असे काही दिवसांपूर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा म्हणाले होते. काही दिवसांपूर्वी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत भाजप स्वयंपूर्ण झाला असल्याचे सांगतानाच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नसल्याचे ते म्हणाले. ज्यांनी राजकीय जन्म दिला त्या संघालाच भाजप नष्ट करायला निघाला असून हा पक्ष RSSलाही नकली संघ म्हणून त्यावर बंदी घालू शकतो अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. इंडिया आघाडी महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 पैकी 46 जागा जिंकेल असा विश्वास काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अन्न सुरक्षा कायदा डॉक्टर मनमोहन सिंग सरकारचाच असल्याचा दावा यावेळी केला. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान होणार आहे. शनिवारी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी इंडियातर्फे मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चन्नितला, खासदार संजय राऊत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी या प्रसंगी उपस्थित होते. भ्रष्टाचाराचे आरोप करून बदनाम करायचे व त्यांना पक्षात घेऊन सन्मान करायचा हे काम भाजप करीत आहे. या पक्षाने 10 वर्ष महाराष्ट्राला बदनाम केले. मुंबईची लूट करून गुजरातला घेऊन गेले. इंडियाचे सरकार आल्यानंतर ही लूट थांबवणार आहे. 4 जूनला देशातील जुमला पर्व संपून अच्छे दिनची सुरुवात होईल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. आमच्याकडे पंतप्रधान पदासाठी चेहरा कोण हा प्रश्नच नाही. प्रश्न आहे तो भाजपचा, कारण त्यांच्याकडे एकच चेहरा आहे आणि तोही आता चालत नाही. भाजप काहीही म्हणू दे, भाजप आणि नरेंद्र मोदी म्हणजे ब्रह्मदेव नाहीत अशा शब्दात त्यांनी भाजप व मोदींना लक्ष्य केले. नरेंद्र मोदींचे राजकारण विश्वासघाताचे आहे. राज्यघटनेला धाब्यावर बसून ED, CBI, प्राप्तिकर विभाग आदी यंत्रणांकडून विरोधकांना धमकी देऊन, प्रलोभने देऊन पक्ष फोडले व सरकारे पाडली. खऱ्या राजकीय पक्षांचे चिन्ह भाजपला पाठिंबा देणाऱ्या पक्षाला दिले. हे सर्व मोदींच्या इशाऱ्यावरच झाले. त्यांनी सातत्याने समाजाला तोडण्याची भाषा केली, लोकांना भडकवण्याचे काम केले. असा पंतप्रधान देशात आजपर्यंत झाला नाही अशी टीका खरगे यांनी यावेळी केली. काँग्रेस सत्तेत आली तर अयोध्येतील राम मंदिरावर बुलडोजर चालवतील असा मोदींचा आरोप जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. बुलडोजर संस्कृती ही भाजपची आहे, काँग्रेसची नाही. काँग्रेस असे काही करणार नाही असे त्यावेळी त्यांनी स्पष्ट केले. इंडियाचे सरकार आल्यास 10 किलो मोफत धान्य देण्याची योजना ही नरेंद्र मोदींच्या योजनेवरून घेतली आहे, यात तथ्य नाही. डॉक्टर मनमोहन सिंग सरकारने अन्न सुरक्षा कायदा आणला व त्या अंतर्गत ही योजना आहे. UPA सरकारनेच ही योजना आणली होती असे पवार यांनी स्पष्ट केले. निवडणुकीत सावरकर हा मुद्दाच नाही तर त्यावर राहुल गांधी कशाला काय बोलतील असा प्रश्नही त्यांनी मोदींना राहुल यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना उपस्थित केला. अशाच देशभरासह जगभरातील नवनव्या घडामोडी आणि राजकारण, समाजकारण, शैक्षणिक क्षेत्रातील घटना घरबसल्या जाणून घेण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा आणि तुमची मतं कमेंटच्या माध्यमातून कळवा. धन्यवाद.